फ्रेंड्स, मी वर्षा, मी शौनक अँड वेलकम टू अवर चॅनल. सो आपण पोहोचलेलो आहोत सानिध्य बीच रिसॉर्ट किहीम अलिबाग येथे. आणि तुम्हाला दिसतच असेल आमच्या याच्यात पन्ह आहे जे आमचं वेलकम ड्रिंक आहे. आणि दुपारी आम्ही इकडे पोहोचलो आणि इथे आलेलं थंड थंडगार पन्ह हां, रिफ्रेशिंग आणि मस्त आहे. छान आहे. तर आणि परिसर पण छान आहे जो तुम्हाला आमच्या ब्लॉगमध्ये दिसेलच. आणि इथे जो आमचा स्टे आहे तो जवळपास 1.5 दिवसाचा आहे. स्पेशल पॅकेज आहे त्यांच्याकडे. तर त्याच्याबद्दल मी सगळी माहिती देईनच तुम्हाला. तर मग चला जर आपण रूम्स वगैरे सगळं चेक इन फॉर्मॅलिटीज कंप्लीट करूया आणि तुम्हाला रूम पण दाखवणार आहे, परिसर दाखवणार आहे. जसं तुम्हाला म्हटलं ही फॅमिली पिकनिक आहे आणि मी आणि माझा भाऊ ऑर्गनायझर आहे. सो सगळ्यांना त्यांच्या रूम्स मध्ये सेटल करून घेऊया. चलो. तर फायनली आम्ही आमच्या सगळ्या चेक इन फॉर्मॅलिटीज कंप्लीट केल्या. आमचे टोटल 3 ग्रुप्स आलेले आहेत इकडे. M2M इकडे आम्ही कम्फर्टेबली पोहोचलो. म्हणून सजेस्ट करू शकतो की जर तुमच्याकडे गाडी आहे आणि थोडासा जास्त खर्च करायची इच्छा असेल, सिनियर सिटीजन्स असतील, तर मग ऑल द वे तर रोडनी येण्यापेक्षा हा एक चांगला पर्याय असू शकतो. तर फायनली आता आम्ही सगळे आमच्या रूममध्ये सेटल झालेलो आहोत आणि आता वेळ झालेली आहे जेवायची. 1:30 वाजलेला आहे ऑलमोस्ट आणि बऱ्यापैकी गेस्ट आलेले आहेत. ऑलमोस्ट 90 to 95% रिसॉर्ट फुल आहे. जेवण झालं की आरामात मग तुम्हाला सगळं रिसॉर्ट दाखवू. आता खालती पहिलं जाऊन बघूया मेनू काय आहे. व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे. तर मग चलो दरवाजा बंद करूया आणि जाऊया जेवायला. तर हा आहे सगळा लॉन एरिया इकडे. आणि या लॉन एरियामध्ये तरी टेबल्स वगैरे सगळे ठेवलेले आहेत. टेबल फॉर 4 आहे, टेबल फॉर 6 आहे. आणि इकडे त्यांनी असं मस्त शेड पण लावलेली आहे, त्यामुळे वरची पानं वगैरे काही पडणार नाहीत. आणि इकडे तुमचा बुफेचा काउंटर पण आहे. मेनूही बघणार आहोत. तिकडे समोर पण काही कॉटेजेस आहेत, अजून रूम्स आहेत. तिकडे छोट्या पोरांसाठी प्ले एरिया आहे. आणि ही इकडे आहे ग्राउंड फ्लोअर. एक वेगळीच फॅमिली आहे, पण इथेच वरती आम्ही आहोत. तर ही जी एक बिल्डिंग आहे अख्खी, इकडे सगळे काउंट ऑक्युपन्सी ऑफ 3 वाले आहेत. तर तशीच अजून एक आहे आणि बाकी बरंच काही काही आहे इकडे, तेही दाखवणार आहे. इकडे ना एक मी बघितलं आहे की इकडे तुम्हाला ना बसायची अरेंजमेंट्स वगैरे सही आहे. म्हणजे जर ग्रुपमध्ये असाल ना आणि त्यांच्याशी नीट बोलून जर रूम्स बुक केल्या तर खूप छान आहे. बघा ना, तर या लोकांसाठी इकडे मस्त प्रायव्हेट एरिया आहे. म्हणजे इकडे जर तुम्ही सगळे फॅमिलीज एकत्र राहत असाल, पूर्ण हे सगळं तुमचंच असेल, तर हा सगळा एरिया इकडे तुम्हाला स्वतःसाठी आहे. तर इकडे सगळे प्लेट्स वगैरे आहेत. लोणचं आहे, इकडे सलाड आहे, भजी आहे, पोळी चपाती आहे, इकडे रस्सा भाजी आहे, बटाटा आहे, मटकी आहे, डाळ आणि भात. सो इकडे आहे आमचा महत्त्वाचा काउंटर चिकनचा. आणि सुरमई चिकन नाही खाणार असं. वाव, सुरमई पण छान मस्त मोठी आहे. इकडे आमरस पण आहे आणि पापड आहे. सो बेसिकली हा असा आमचा दुपारचा मेनू आहे. तर माझी वेळ झालेली आहे जेवण घ्यायची. फायनली आता आमची जेवणं वगैरे व्यवस्थित झालेली आहे आणि सगळे लॉनमध्ये गप्पा मारत बसलेले आहेत. अख्ख्या रिसॉर्टमध्ये आमचा सगळ्यात मोठा ग्रुप आहे जो जवळपास 22 लोकांचा आहे. तर ते लोक गप्पा मारतायत. तर म्हटलं चला जरा आता आपण जरा आसपासचा परिसर भटकूया, तुम्हाला रूम्स दाखवूया, ही प्रॉपर्टी कशी आहे ते दाखवूया. आणि संध्याकाळी 4-4:30ला आम्ही परत सगळे भेटणार आहोत. आता 3 वाजलेले आहेत. 4-4:30ला आम्ही सगळे भेटून किहीम बीचवर जाणार आहोत, जे या रिसॉर्टपासून अवघ्या त्यांनी सांगितलं की 200 मीटर इतकंच आहे. तर चला पहिला आपण नीट जरा प्रॉपर्टी बघूया, कुठे कुठे रूम्स आहेत ते बघूया. आणि मग तुम्हाला खालती डिस्क्रिप्शनमध्ये किंवा स्क्रीनवर मी कुठेही त्या रूमचे डिटेल्स वगैरे व्यवस्थित देईन. चार्जेस पण देईन, टेंटेटिव्ह देईन, पण नक्की देईन. इकडे जे दिसतं आहे तर ती इकडे आमचे रूम्स आहेत. वरच्या साईडला 3 आहेत, इकडे खालती 3 रूम्स आहेत. आणि हे सगळे ट्रिपल ऑक्युपन्सीवाले म्हणजे 2+1 वाले आहेत. तर त्यामुळे इकडे एक गंमत अशी आहे की वरती जे आहे तो पूर्ण एरिया आमचा आहे, कारण सगळ्या 3 रूम्स आमच्याच आहेत. इथे खालती एक फॅमिली आहे, तर त्यांनी या रूम्स घेतलेल्या आहेत. त्यामुळे प्रायव्हसी अशी मेंटेन्ड आहे. त्यांची जागा तिकडे, आमची जागा वरती. हा कॉमन लॉन एरिया आहे. तर इकडे सगळे समोर बसून आमची गप्पा मारत आहेत. आणि याच ठिकाणी जेवणाची सोय वगैरे असते. समोर काउंटर्स वगैरे असतात सगळे व्यवस्थित. इकडेही तुम्ही बसून जेवू शकतात. या साईडला कॅरम, चेस, टेबल टेनिस, थोडंसं एंटरटेनमेंट आहे इकडे. आता आपण जरा पुढे जाऊया.
साईडला तुम्ही बघू शकता तर इकडे 1 2 3 रूम्स आहेत या अशा, आणि या बऱ्यापैकी डबल ऑक्युपन्सी आहेत. अनफॉर्च्युनेटली या ऑक्युपाईड आहेत, त्यामुळे तुम्हाला आतून दाखवू शकत नाही. बट ही रूम आमची आहे. तर इकडे आम्ही एक एक्स्ट्रा बेड मागवलेला आहे. आणि हे बघा, इथे पण एक ॲडव्हान्टेज आहे, म्हणजे तुम्ही जर फॅमिली असाल, फ्रेंड्स असाल, तर तुम्ही इकडे येऊन हे बुक करू शकता. तर हा सगळा एरिया हा तुमचा. आता मी तुम्हाला एरिया दाखवतो कसा आहे आणि इथे राहण्याची गंमत काय आहे ते पण तुम्हाला दिसेल. तर बघा, या रूम्स आहेत इकडे, आणि हा असा सगळा इकडचा व्हरंडा आहे. इकडे टेबल्स आहेत, संध्याकाळची इकडे बसून गेम्स खेळू शकतात. आणि हे बघा, छान आहे ना, हे असं मस्त त्यांचं कर्व केलेलं आहे बसायला. हे बघा, जर तुमची जर विचार करा ना, या 3 रूम्स तुमच्या आहेत, तर हे असं इकडे बसायला सुद्धा आहे. इकडे तुम्ही बसा, इकडे बसा, सगळा एरिया तुमचा पूर्णपणे. पण जर तुमच्याबरोबर कोणी शेअरिंग करत असेल तर कृपया करून त्या लोकांना डिस्टर्ब करू नका. हे बघा, इकडे पण ही रूम आहे आणि इकडेही तुम्ही येऊन राहू शकतात. इकडे शेअरिंग नाही आहे, ही फक्त एक तुमची. इट्स काइंड ऑफ छोटासा कॉटेज टाईप तुम्ही म्हणू शकतात. तर ते आहे. त्या साईडला जाऊया, तिथेही आमचीच पूर्ण ग्रुपची मंडळी तिकडे राहिलेली आहेत. आणि हे सगळं जवळजवळच आहे, म्हणजे असं नाही की तुम्हाला इकडनं तिकडे चालत जायचं आहे. तुम्ही या रिसॉर्टच्या आतच फिरत राहतात व्यवस्थित. हा त्यांचा एक पूल आहे इकडे, आणि ही समोर जी आहे ती कपल रूम आहे. इकडे पण सगळ्यात कपल रूम्सच आहेत या पूर्णपणे. इथेही कपल रूम्सच आहे, तुम्हाला दाखवतो. आणि या ना चढ्या आमच्या रूमपेक्षा छोट्या आहेत, म्हणजे फक्त 2 जणांसाठीच. या आयडियल रूम्स आहेत. 41 42 आणि या साईडला आहे 43 आणि तिकडे आहे 44. आणि या सगळ्यांसाठी, म्हणजे जर पुढे एक मी म्हणेन की जर तुम्ही ही जागा घेतली अशी पूर्ण कपल्सनीच फक्त, तर तुम्ही इकडे हे मस्त एरिया तुमचा. आय वोंट से इट्स अ प्रायव्हेट पूल, बट जर तुमचीच मंडळी जास्त असेल तर तुम्हीच हा पूल ऑक्युपाय करू शकतात. या साईडला इकडे त्यांनी नेट लावलेला आहे. सर बॅडमिंटन वगैरे असतील तर नक्की घेऊन या. इकडे तुम्ही मस्त बॅडमिंटन खेळू शकतात. नेट आहे. रूम नंबर 43 जी आहे, तो 43मध्ये हे बघा, हे असं आहे. इकडे सोफा आहे आणि या 2 रूम्स आहेत. इकडेही सोफा आहे. तर दिस इज लाईक अ कॉमन पॅसेज, आणि या 2 रूम्सला मिळून हा सिंगल फ्रीज आहे. सो बेसिकली हा तुमचा ड्रॉइंग रूम टाईप आहे, आणि या 2 इकडच्या मास्टर बेडरूम्स. तर ही पण एक चांगली कॉन्सेप्ट आहे की एकदम प्रायव्हसी पाहिजे असेल, तुम्ही 4 जणच आहात. ही घ्या रूम, मस्त आहे. 43 रूम नंबर लक्षात ठेवा. आणि हा असा बाहेरचा सगळा व्ह्यू. रूम नंबर 41 जी आम्ही बघितली ती एकदम म्हणजे एकदम कपल्ससाठीच आहे. ती आता रूम बंद आहे, पण तिकडे माझे आईबाबा आहेत आणि तिकडे फक्त 2 जणच राहू शकतात. तर या रूममध्ये थर्डला जागाच नाही आहे. एखादा छोटू बेबी असेल तुमच्याबरोबर, एकदम छोटू, तर राहू शकेल, बट अदरवाईज नाही. तर सानिध्य बीच रिसॉर्टला जसं मी म्हणालो की इथे रूम्स भरपूर आहेत, आणि जेवण तर छान होतं आम्हाला. म्हणजे अगदीच काय मी त्यांना प्रमोट करत नाही आहे, बट जे आहे ते आहे. खूप छान आहे जेवण. आणि ओपन लॉनमध्ये जर तुम्ही बसलेला असाल तर तुम्ही वरनं शेड वगैरे टाकलेली आहेत. छोटे छोटे असतात ना, ज्या काय म्हणतात बीच साईडचे कसे शेड असतात छत्री टाईप, ते आहे. तर तेही ते अरेंज करून देतात तुम्हाला. तर आम्ही टोटल 22 जणं आहोत. तर त्यापैकी आमच्या ज्या 3 बेड ऑक्युपन्सी ज्या रूम्स आहेत आमच्या, त्या इकडे आहेत. 38 37 आणि 36. अच्छा, 36 37 38 असा आहे. आणि हा सगळा असा बाहेरचा त्यांचा एरिया आहे. सो एक बेस्ट ॲडेड ॲडव्हान्टेज म्हणजे जर तुम्ही ते ग्रुपमध्ये असाल, फॅमिली असाल, तर ही अख्खीची अख्खी स्पेस तुमची फक्त. जसं हे वरती आहे तसंच खालतीसुद्धा आहे. तो या इथे पंखेसुद्धा आहेत वरती, बघा मस्त फिरत आहेत. आणि इथून जो व्ह्यू दिसतो तो हा असा आहे. हे बघा, खालती लॉन आहे, या साईडला स्विंग्स आहेत, झोपा आहेत, तुम्ही मस्तपैकी बसू शकतात, झाडं आहे सगळी. आणि इथे येण्यासाठी जी स्टेअरकेस आहे ना, खूप कम्फर्टेबल आहे. तर हा एकंदरीत असा मस्त परिसर आहे. तर आम्ही रूम नंबर 38मध्ये आहोत, पण आता सध्या ती रूम जरा मेस्टअप आहे, तर मी तुम्हाला दुसरी दाखवतो. तरी बघा, ही 3 ऑक्युपन्सी आहे. फक्त ही कॉर्नर अशी असल्यामुळे ही अशी रेक्टँग्युलर रूम आहे. तर वॉर्ड्रोब आहे, टी व्ही आहे, तुम्हाला टेबल आहे, एक्स्ट्रा बेड आहे, इकडे फ्रीज आहे तुम्हाला रूमच्या आतमध्ये. आणि आय गेस प्रत्येक रूममध्ये फ्रीज आहे, त्यांनी सांगितलं आम्हाला. तर त्यांनी सांगितलं की प्रत्येक ठिकाणी आहे. अँड द मोस्ट हायजेनिक पार्ट इज दी वॉशरूम.
वाव, ही बघा, नाईस क्लीन स्वच्छ वॉशरूम आहे. म्हणजे देण्याच्या आधी तुम्ही व्यवस्थित क्लीन करून दिलेली आहे. वेस्टर्न कम्फर्ट आहे आणि शॉवर वगैरे सगळं नॉर्मल आहे. तर मगाशी मी तुम्हाला म्हटलं की आमची थोडीशी मेस्टअप आहे, पण ॲट्स ओके. रूम नंबर 38 मी तुम्हाला दाखवतो आता. तर ही आमची अशी रूम आहे. आतमध्ये इथे बेड आहे, टी व्ही आहे, इकडे या साईडला बेसिन वगैरे आहे अँड आमची वॉशरूम. ओके, इट्स ऑलमोस्ट द सेम. थोडंसं स्ट्रक्चर चेंज रूमप्रमाणे, बाकी काही नाही. अँड इट्स नाईस अँड क्लीन अगेन. छान आहे. तर मी आता जिथे उभा आहे, माझ्या मागे तुम्हाला गाड्या दिसत असतील या सगळ्या. तर हा आहे सानिध्य रिसॉर्टचा पार्किंगचा परिसर. तो वरती झाडांवर बघा ना, मस्त कैऱ्या लागलेल्या आहेत. हे बघा, हे तर एकदम रेंजमध्ये बापू. असा वॉकवे आहे, ह्याच्यातनं तुम्ही आतमध्ये वगैरे मस्त चालत जातात. जेवण झाल्यावर तुम्ही या परिसरात आरामात फिरू शकतात. हे बघा, इकडे पण त्यांचं ॲकोमोडेशन आहे या साईडला. आणि ना एक बघितलं, प्रत्येक ठिकाणी 3 रूम्स आहेत त्यांच्या. या इकडे पण ग्राउंड फ्लोअरला, इकडे 1, 2 आणि 3 आणि तसंच वरती आहे. म्हणजे इकडेही जर तुम्ही एक मोठा ग्रुप आला, ग्राउंड+1 घेतलं की ही अख्खी जागा तुमची. आणि आणखीन एक पूल याच्या मागच्या साईडला पण आहे. इकडे बघा ना, छान त्यांनी असा मस्तपैकी बसायला केलेला आहे. इकडे मस्त बाकं ठेवलेली आहेत, म्हणजे संध्याकाळी तुम्ही अशा आरामात प्रायव्हेटली बसून ते गप्पा मारू शकतात. तर एकंदरीत हा असा सानिध्य रिसॉर्ट किहीमचा सगळा परिसर आहे. ह्यांच्याकडे 2 पॅकेजेस आहेत. एक पॅकेज आहे जे सकाळी 12चं चेक इन आणि 10चं चेकआउट. दुसरं पॅकेज आहे जे आम्ही घेतलेलं आहे, जे म्हणजे दुपारी 12चं चेक इन, आल्यानंतर लंच आहे, त्याच्यानंतर दुपारचा चहा आहे, संध्याकाळचं जेवण आहे, नेक्स्ट डे ब्रेकफास्ट आणि नेक्स्ट डे लंच. एवढं सगळं करून आम्ही साधारण 4-4:30ला इकडे चेकआउट करणार आहे. तर फायनली आम्ही निघालेलो आहोत किहीम बीचकडे. गुगल मॅप्सप्रमाणे 2 दाखवत आहेत. एक जे इकडच्या दादांनी सांगितलं जे अगदीच 10 मिनिटावर चालत आहे, 200 मीटर जेमतेम. आणि दुसरं आहे ते काहीतरी 500 मीटर दाखवत आहेत, पण आम्ही तिकडे नाही जाणार आहोत. तर बघूया आता या रिसॉर्टपासून प्रॉपर कुठलं जवळचं बीच आहे तिकडे जाणार आहोत. सो लेट्स गो. तर इकडे आहे श्री काळभैरव मंदिर, अगदी रिसॉर्टपासून 2 मिनिटं चालत. रिसॉर्टमधनं बाहेर पडलं की लेफ्ट घ्यायचा. अगदी 2 पावलं अजून एक मोठं प्रवेशद्वारसारखं दिसतं. तिथून तिथे आहे ते काळभैरव मंदिर, जे तुम्हाला माझ्या आता मागे दिसतंय. तिकडनं लेफ्ट मारलात की एक पाथवे आहे चालत जायचा, जो पूर्ण पेवर ब्लॉक्सनी बनवलेला आहे. आणि तिकडनं चालत चालत आता आम्ही चाललेलो आहोत. माझ्या मते अजून एक 5 ते 7 मिनिटं. जर आपल्यासारखी लोक असतील तर पटापट चालत जातील. सिनियर सिटीजन्स असतील तर थोडा वेळ लागेल, कारण ते हळूहळू चालतील. आमच्या रिसॉर्टला मी जिकडे थांबलोय, सानिध्य रिसॉर्टवरनं राईट मारले की तुम्ही जातात किहीम बीच, म्हणजे जो मे बी तो जास्त कमर्शियलाइज्ड बीच आहे. तो आम्ही जिकडे जातोय तो बहुतेक जर असा आयसोलेटेड वाटतोय, पण आता तिकडे गेल्यावरच कळेल काय आहे. सो लेट्स कीप ऑन वॉकिंग. या ॲज आय थॉट सो. हे बघा, इकडे सगळी वाळू आहे आणि येस, वाळूच्या पुढे सगळा खडकांचा पॅच आहे मोठा. हे बघा तिथपर्यंत. आणि आय गेस तिथून पुढे जरा हा खडकांचा पॅच इथपर्यंतच आहे, त्याच्या पुढे जरा कमी होतो तो. सो मे बी इट्स काइंड ऑफ अ डिफरंट बीच. म्हणजे डायरेक्ट तुम्ही समुद्रात नाही जाऊ शकत. एक होतं तर पंगा हाच एक आहे. बघा ना, सगळे खडक आहेत आणि व्यवस्थित मोठे आहेत. तर हा बघा किहीमचा समुद्र किनारा आणि इकडे आजूबाजूला असलेली ही झाडं. छान आहे, मस्त परिसर, एकदम मस्त शांत.
तर गाईज फायनली आता आम्ही बीचवर धमाल मस्ती केली, म्हणजे बाकीच्या पब्लिकनी गेली. मी तर तिकडे ते टाइम लॅप्स लावत बसलो होतो. छान बीच दिसतोय. जस्ट सनसेट झालेला आहे आणि हा सुंदर असा किहीम बीचला आता आम्ही गुड बाय करत आहोत. तर मग आता चला हळूहळू चालत जाऊया रिसॉर्टच्या दिशेने आणि मग संध्याकाळी धमाल मस्ती गेम्स असणारच आहे. हा जो धूर दिसतोय सगळा जो आता येतोय, तर ह्या लोकांनी इकडे ना मॉस्किटोज पासून तुम्हाला त्रास होऊ नये त्यामुळे ते जे येतात ना धूर घेऊन सगळे, तर ते त्यांनी इकडे सगळीकडे स्प्रे केलेलं आहे. तर ते जे चाललं ते हे स्वतः करतात रिसॉर्टवाले, हे बाहेरनं आलेले म्युन्सिपाल्टीची लोकं नाही आहेत. तर थोडासा ऑर्डर जाणवतो, अदरवाईज अजिबात त्रास नाही. 10 मिनिट इथे मस्त उड्या मारतात तिथे. फायनली आता आम्ही मस्तपैकी बीचवर जाऊन धम्माल करून रिसॉर्टवर आलेलो आहोत. मी जसं म्हणालो सिनियर सिटीजन्स असले की रमत गमत चालत यावं लागतं. अदरवाईज आमच्याबरोबर जी लोकं होती याच रिसॉर्टमध्ये ते येऊन पोचली सुद्धा. बट ओव्हरऑल मस्त आहे. तुम्हाला तर मी दाखवतो. हा आसपासचा परिसर अंधारात भन्नाट दिसतोय. सुप्रभात मंडळी. तर डे 2 सकाळचे ऑलमोस्ट 9 वाजत आलेले आहेत आणि आता वेळ आहे ती ब्रेकफास्टची. त्यांची ब्रेकफास्टची आवरावर सुरू आहे. तोपर्यंत आपण जरा इकडचा सकाळचा परिसर बघूया. तर हा बघा मस्त सकाळचा परिसर. त्यांनी आता इकडे पूल त्यांनी आता म्हणतात ना ते चालू केलं आहे त्यांनी, आणि क्लीन आहे पूल. त्यामुळे बघा ना थोडीफार काय इकडची तिकडची जी पानं वगैरे पडलेली असतात, बट अदरवाईज पूल खूप छान आहे, स्वच्छ आहे. आणि ना इतकं प्लेझंट वाटतं ना सकाळी सुद्धा. आता सध्या तरी उकडत नाही आहे, बट ऑब्व्हियसली येस थोड्या वेळानंतर नक्कीच तेव्हा उन्हाचा त्रास होईल. तर मग चला आता बघूया. नाश्ता ऑलमोस्ट लावलेला आहे, सगळी पब्लिक उठून चाललेली आहे. लेट्स सी व्हॉट्स इन फॉर मेन्यू टुडे. तर फायनली सकाळचा ब्रेकफास्ट त्यांनी सर्व करायला सुरुवात केलेली आहे. सो हिअर इट गोज. इकडे पोहे, शेव, वाव, गरमागरम बटाटे वडे, चटणी आणि नॉनव्हेजवाल्यांसाठी ऑमलेट आणि केचप. तर मस्तपैकी पाण्यामध्ये उतरून जवळ 1.5-2 तास डुंबून आता आम्ही जाणार आहोत जेवायला. म्हणजे 1च्या आसपास माझी लोक काउंटर चालवायला सुरुवात करतात आणि बहुतेक आमच्याबरोबर जितके ग्रुप्स होते ते सगळे सकाळचे चेकआउट झालेले आहेत. सो व्हॉट आय कॅन सी इज की आता आमचाच ग्रुप आहे तो संध्याकाळी 4-4:30 पर्यंत इकडे थांबणार आहे. आणि जर काही नवीन चेक इन असतील तर खूप छान वाटतंय. बरेच दिवसानंतर आम्ही सगळे एकत्र येऊन धमाल करतोय. आमच्या ग्रुपमध्ये 9 वर्षापासून ते 90 वर्षापर्यंत एवढा मोठा ग्रुप आहे आमचा. एज वाईज सगळे सिनियर सिटीजन्स, मग आमच्या एजची पोरं, आमच्या ह्याच्यापेक्षा यंग मुलं असे सगळे आहेत. त्यामुळे एकत्र मिळून खूप धमाल करतोय सगळे. सो डे 2चा आपण बघूया काय काय आहे इकडे. ओके, भजी, चपाती, देन अचार,
वी गॉट दही, सलाड अँड इट लुक्स यमी. आता इकडे बघूया काय आहे. पापलेट, चावल मध्ये आहे इकडे. ओके, आलू मटर आणि इकडे डाळ. सो आजचा असा मेनू आहे. सो फायनली आमची 2 दिवसाची ट्रिप संपवून आम्ही घरी परत आलेलो आहोत आणि फॅमिली बरोबर खूप मजा आली. गेट टुगेदरच झालं आमचं. आणि सानिध्य रिसॉर्ट हे खूपच छान जागा आहे. सो हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन्स ऑन ठेवा. टिल देन, आणि आमचे व्लॉग असेच बघत राहा. टिल देन, बाय बाय.